आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये मटन चुस्ता। त्यासाठी इथे मी मटन चुस्ता घेतलेला आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू। आपण आता पातेल्यामध्ये चुस्ता बॉईल करण्यासाठी पाणी टाकून घेऊ। पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चुस्ता आपण बॉईल करून घेऊ। चुस्ते ते आपण आता बॉईल करून घेऊ। हळद, चवीनुसार मीठ, आपण आता चुस्ते 15 ते 20 मिनिटं बॉईल करून घेऊ पाण्यामध्ये। आपण आता भाजीसाठी कांदे कापून घेऊ। आपला आता चुस्ता व्यवस्थित बॉईल झालेला आहे। आपण आता एका बाउलमध्ये चुस्ता काढून घेऊ। तेल, चॉप केलेला कांदा, इथे मी काही खडे मसाले घेतले ते टाकून घेऊ। आपण आता कांदा व्यवस्थित पूर्ण लाल होतो व्यवस्थित परतून घेऊ। खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि दगडफूल घेतलेला आहे। कढीपत्ता, आपला आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट केली ती टाकून घेऊ। आपण आता अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्टचा कच्चापणा जाऊस्तोवर व्यवस्थित परतून घेऊ। आपला आता अद्रक लसूण पेस्टची व्यवस्थित परतून झालेले आहे। आपण आता याच्यामध्ये चुस्ते टाकून घेऊ। आपण आता चुस्ते व्यवस्थित परतून घेऊ 2 ते 3 मिनिटं। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, चिकन मसाला, मटन मसाला, मीठ। आपण आता चुस्ता मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। दोन ते 3 मिनिटं आपण चुस्ता व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊ। आपण आता चुस्त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ ग्रेव्हीसाठी। आपण आता चुस्त्याची भाजी 20 ते 25 मिनिटं अशी शिजून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, पंधरा ते 20 मिनिटं झालेले आहे। आपल्या आता मटन चुस्ताची भाजी बनवून तयार आहे। आपण सर्विंग करून घेऊ।